आज अध्यक्ष नाझीरकर, उपाध्यक्ष नंदकुमार जगताप, संतोष जगदाळे, स्वप्नील पवार, आमचे संदीप पारेख, अनिल बेलकर, करपे, सर्व आमचे झोनचे संजय शाह, देशपांडेजी, सगळे झोनल कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बारामती, इंदापूर, दौंड, मुळशी आणि मीरा या सगळ्या तालुक्यातून आलेले सगळे केमिल बंधू आणि भगिनी फार मोठ्या प्रमाणात इथे हजर आहेत. सगळ्या फार्मसीज आहेत का? हो. हा आनंद आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि संध्याकाळचा कार्यक्रम असताना सुद्धा आपली उपस्थिती इतकी चांगली आहे याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. रांगोळी चांगली काढली आणि माझा स्वागत समारंभ चांगला केला याबद्दल धन्यवाद. मुळामध्ये वेळ कमी आहे, कारण मला ॲक्च्युली माझं ज्या लग्नाला मी आलेलो आहे ते लग्न 6:30 आहे आणि आत्ता 6:50 मला माईक दिलेला आहे. त्यामुळे काय बोलावं काय बोलू नये, कारण मी बोलायला लागलो तर कमीत कमी 1 तास लागतो. पण मी थोडक्यात 10-15 मिनिटात काही गोष्टी तुम्हाला सांगेन. मगाशी ऑनलाईनचा उल्लेख झाला आणि त्यामध्ये असं सांगितलं गेलं की ऑनलाईनमुळे काही वेळेला आम्हाला अजूनही औषधीचा त्रास होतो आणि तुमची व्हेटरनरीची जी औषधं आहेत ही सुद्धा डायरेक्टली गोठ्या मालकांना किंवा डायरेक्टली सोसायटीमार्फत सुद्धा ग्राहकांना दिली जातात. कुठेतरी रिटेलचा व्यवसाय कमी झालेला आहे. याबद्दल मी संदीप पारेखला सांगेल की व्हेटरनरीच्या बाबतीमध्ये सक्त अशी कारवाई व्हायला पाहिजे. जे कोणी डायरेक्टली देत असतील म्हणजे त्यांच्या कंपन्या बंद करा आणि किंवा सगळ्या रिटेलरला सांगा की यांना ऑर्डर देऊ नका. जर आपण त्यांना ऑर्डरच नाही दिल्या तर ते त्या पद्धतीने दुसरीकडे जाणार नाही. गेल्या वेळेला हा मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये व्हेटरनरीचा प्रॉब्लेम फार मोठ्या प्रमाणात आहे. मी मध्यंतरी AICD आमच्या MSDच्या मिटिंगमध्ये सांगितलं होतं की आपल्याला माहिती आपली स्वतःची आता लिमिटेड कंपनी आहे. आपण सुद्धा थर्ड पार्टी किंवा प्रायव्हेट लेबल अशी व्हेटरनरी बनवून जास्तीत जास्त डिस्काउंटमध्ये आपण ग्राहकांना देऊ शकू, जेणेकरून ही जी काही स्पर्धा होते तिला आपण उत्तर देऊ शकू. पण मी संजय शाहला विनंती करेल की हे आमचे नवीन पदाधिकारी, झोनचे पदाधिकारी आहेत आणि खास करून ते रिटेलर आहेत. त्यामुळे ही ज्या काही रिटेलच्या समस्या आहेत ही पुणे जिल्ह्याने लीड घ्यावा. याच्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा या वेस्टर्न महाराष्ट्राच्या जिल्ह्यांचं सुद्धा विश्वासात घेतलं तर मला वाटतं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मगाशी मी गाडीतून येत असताना मला कळलं की साधारण या सासवडमध्ये 70-80 केमिस्ट आहेत, तुमचे 95 केमिस्ट आहेत, जेजुरीमध्ये 70-80 केमिस्ट आहेत आणि हे सोडून साधारण ग्रामीण भागामध्ये अजून 80 केमिस्ट आहेत. तिथे अजूनही डायरेक्ट सप्लाय आमच्या स्टॉकिस्टकडनं मिळत नाही ही त्यांनी खंत व्यक्त केली आहे. अजूनही त्यांना सेमी होलसेलरवर डिपेंड व्हायला लागतं. तर पुणे जिल्ह्यातल्या कमसे कम बारामती तिथे जवळ आहे, इकडून फलटण जवळ आहे. अशातून मला वाटतं डायरेक्टली या ग्रामीण भागामध्ये सगळ्यांना डायरेक्ट औषधं द्यायला पाहिजेत. आणि हा पुणे जिल्ह्याचं काम आहे. आपल्याकडे होलसेलरची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण ती त्यांना द्यावी. लिकेज बॅगेज एक्सपायरीचे प्रॉब्लेम असेल तर तेही सॉल्व्ह करून द्यावेत. आणि हा व्हेटरनरीचा जो विषय आहे त्यांचा हा पटलावर घेऊन ताबडतोब निकालात काढावा. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट देखील 3 गोष्टी घेऊन आम्ही चाललो आहे. एक तर ऑनलाईन बंद झाली पाहिजे संपूर्णपणे, यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. आता परवा 7 तारखेलाच मी माननीय हेल्थ मंत्री मनसुखभाई मांडवियाजी यांना भेटलो. गेल्या वर्षी 2023च्या 8 फेब्रुवारीला मांडवियाजींनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की ऑनलाईनला मी काही प्राधान्य देत नाही, ऑनलाईन तुरंत बंद केली जाईल. आणि त्यांनी त्याच्यावरती तिथल्या DCGIला जे
ड्रग कंट्रोलर होते त्यांना ताबडतोब ॲक्शन घ्यायला लावलं. आजही काल परवा आपण त्यांना हे सांगितलं की तुम्हाला माहिती आहे की ऑनलाईन ज्या दिवशी आली त्याच्यावरती आपण चेन्नई आणि दिल्ली हायकोर्टमध्ये ऑलरेडी ऑनलाईनवर स्टे घेतलेला आहे. तो स्टे अजूनही कन्फर्म आहे, चालू आहे. आणि त्या ड्रग कंट्रोलरनी त्याच्याविरुद्ध ॲक्शन न घेतल्यामुळे आपण डिफेमेशन सुद्धा त्यांच्यावर टाकलेलं आहे. आणि ह्या वेळेला आपली केस जी आहे दिल्ली हायकोर्टामध्ये ती 8 मार्चला आहे. आणि याच्यामध्ये परवा आम्ही त्यांना भेटून सांगितलं की तुम्ही जे नोटिफिकेशन आलं होतं ऑनलाईनचं 27 ऑगस्ट 2018ला हेच विड्रॉ करून टाका, म्हणजे न बजेगी बासरी न बजेगा हे त्याप्रमाणे आपण ती जर झाली तर खऱ्या अर्थाने ते बंद होईल. तरी पण तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी की आपण ऑलरेडी हा निर्णय घेतला आहे ऑल इंडियाने किंवा MHCDने सुद्धा की जिथे जिथे ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यात ज्या ज्या विभागात असे ऑनलाईन सुरू असतील तर त्यांनी बोगस आपण कस्टमर पाठवावेत आणि ही औषधं मागवावीत, प्रूफ जमा करा. आणि हा तुमच्या असिस्टंट कमिशनर जे पुण्याचे आहेत तुमच्या विभागामध्ये जे आहेत त्यांना द्या. मला वाटते ते शेख मॅडम आहे आणि AC कोण आहे, असिस्टंट कमिशनर कोण आहे ते गादीवर त्याच्यामध्ये तुम्ही काय करा की ही केस पकडा, संदीप आणि अनिलला द्या आणि जॉईंट कमिशनर तिथे जे प्रताप पवार आहेत त्यांच्याकडे नेऊन द्या आणि त्यांना रायटिंगमध्ये द्या आणि त्यांनी 8 दिवस त्यांना द्या. 8 दिवसात त्यांनी ती वेब जर बंद नाही केली तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा हल्लाबोल करा. FDA कार्यालयासमोर जा आणि त्यांच्या विरुद्ध हल्लाबोल करा आणि आम्हालाही कंप्लेंट करा. म्हणजे ही गोष्ट ऑलरेडी ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाला ऑलरेडी नोटीस पाठवल्या. अशा विरुद्ध ॲक्शन घ्यायला ऑलरेडी 3 पत्र दिल्ली सरकारकडनं गेलेली आहे. तरी पण ही ॲक्शन होत नसेल तर आपण ती ॲक्शन घ्यावा अशा प्रकारचे आदेश आम्ही MHCDमध्ये अनेकदा दिलेत. तर तालुक्याने सुद्धा जे जे तालुक्यात जिथे आजार आहेत अशा वेब असतील तर हे घ्या आणि कंप्लेंट करा. 1 कॉपी आम्हाला पण द्या. आणि ही जर बंद नाही झाल्या तर मग आपण त्या FDAच्या असिस्टंट कमिशनर असतील किंवा जॉईंट कमिशनर असतील किंवा पुणे FDAच्या समोर आपण आपले नारे लावू. दुसरं आम्ही विषय परवा घेऊन गेलो तो होता आपल्या, तुम्हाला माहिती आहे की जसं मेडिकल काउन्सिल, जसं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल किंवा ऑल इंडिया मेडिकल काउन्सिल होती डॉक्टरांची, ती हटून तिथे कमिशन नेमलं गेलं. NMC नॅशनल मेडिसिन मेडिकल कमिशन. मध्यंतरी तुम्हाला माहिती आहे की त्यांनी एक निर्णय घेतला की नाही सगळ्या डॉक्टरांनी याच्यापुढे जल्दिकत लिहायचं. जो डॉक्टर लिहिणार नाही त्याच्याविरुद्ध पेनल्टी त्यांनी प्रपोज केली आणि ते अध्यादेश काढले. ते काढल्यानंतर 8 दिवसातच हे डॉक्टर मंडळी तिकडे दिल्लीला गेली, हे मॅन्युफॅक्चर लोक तिथे गेले आणि ह्याच मांडवेजींनी पुन्हा स्टे दिला त्याच्यावर. म्हणजे त्या कमिशनचा काही अधिकार राहिलेला नाही. तशीच त्यांनी कमिशन आता फार्मसीवर आणलेली आहे. नॅशनल फार्मसी कमिशन अपॉइंट केलं. आणि याच्यामध्ये तुमच्या माहितीसाठी की साधारण आपल्या देशामध्ये 20 लाख फार्मसीज आहेत. त्यापैकी 12.5 लाख आपल्याकडे आहेत जे कम्युनिटी फार्मसीज आहेत. तर त्यांनी त्यांच्यात म्हटलं की हे डिप्लोमा होल्डर किंवा हे B.Pharm यांना तर कुठलंही अस्तित्व या कमिशनमध्ये राहणार नाही. म्हणजे तुम्हाला तुमचं कुठल्याही प्रकारचं नॉमिनेशन राहणार नाही. दुसरी गोष्ट, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियामध्ये सुद्धा आज तुम्हाला माहिती 76 लोकांची नेमणूक होते. त्यातला एक स्टेटमधनं एक असं 37 लोक आणि 37 लोक जे दुसरे आहेत ते सरकार नेमते. म्हणजे तिथे सगळ्या गोष्टी सरकारच नेमतात. ते 37-76ला हटवून फक्त 17 लोकांची अपॉइंटमेंट करा आणि हे सगळे शिक्षक असले पाहिजे, M.Pharm असले पाहिजे, PhD असले पाहिजे आणि त्यांचीच नेमणूक करा. बाकी कोणाची नेमणूक करू नका अशा प्रकारचे आदेश. आम्ही परवा त्यांना सांगितलं की जर तुम्ही आम्हाला बाजूला ठेवलं आणि पुन्हा हा जो काही कायदा आहे हा आम्हालाच एज्युकेशन द्यायला येत असेल आणि आम्ही उद्या त्या हे नाही झालो, आम्ही सामील नाही झालो तर शिकवणार कोणाला तुम्ही? एकाही मीटिंगला ही मंडळी येत नाही. जे अपॉइंटेड लोक आहेत त्यांना काही पडली नाही, कधी येत नाही. उलट महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिलनी 1998 पासून सर्व जवळजवळ महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 38 ते 30 हजार फार्मसिस्टला आपण PCA 1, PCA 2, PCA 3 अशा प्रकारे व्हेरियस कोर्स करून आज आलेले.
आज महाराष्ट्रामध्ये काही ग्रामीण भागामध्ये मी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याला तुम्ही विनंती करा की ह्या प्रत्येक तालुक्यामध्ये खास करून आता जो कोर्स आम्ही आणलाय, आज काउन्सिलमध्ये आम्ही डॉक्टर इन फार्मसी एक मुलगी अपॉइंट केली, एक डॉक्टरेट मुलगा अपॉइंट केलाय आणि याच्या माध्यमातून आम्ही काही कोर्स ड्राफ्ट केलेला आहे आणि हा ग्रामीण भागामध्ये आम्ही देतो. 100 लोकांना बोलवतो. कॉलेजमध्ये हे ट्रेनिंग दिलं जातं. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 3-4 लेक्चर त्यात होतात आणि याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ज्या माहिती नाहीत त्या शिकवल्या जातात आणि सर्टिफिकेट इमिडिएटली दिलं जातं. तर माझी विनंती आहे तुम्ही अध्यक्षांना की ही ताबडतोब आपण काउन्सिलला आमचे अतुल आहेत नाशिकचे, ते आता अध्यक्ष आहेत, किंवा विजय पाटील जे तुमचे सदस्य आहेत सांगलीचे, यांना द्या आणि सगळ्या ग्रामीण तालुक्यामध्ये ह्या प्रकारची शिबिर होऊ द्या. परवा 29ला माझ्या वाढदिवसानिमित्त आपण काय केलं, आता कम्युनिटी फार्मसी आणि क्लिनिकल फार्मसी याची एक मिश्रण करून एक कोर्स 17 मॉडेल आपण बनवले आणि याचं इनॉग्रेशन 5 मॉडेलचं आपण 29ला दुपारी 1 ते 2 मध्ये करतोय. आणि मग हे जे काही याच्यामध्ये आमचं जे मेन हे आहे की प्रत्येक फार्मासिस्टनी येणाऱ्या काळामध्ये काउन्सिलिंग केलं पाहिजे, पेशंट काउन्सिलिंग केले पाहिजे, तर तुम्ही टिकाल. कारण आज जे काही आपण चाललंय की याच्यामध्ये आज तुम्ही काही रिटेलमध्ये आपण बघतो की सेल कमी होत चाललाय किंवा एकीकडे डिस्काउंट वाढत चाललाय. ते डिस्काउंट तुमचं मार्जिन 20% असल्यामुळे 25%, 30% डिस्काउंट तुम्ही काही देऊ शकत नाही. अशा वेळेला एक तर तुम्हाला धंदा सोडायला लागतो किंवा आपण गप बसायला लागतो. पण याच्यामध्ये डिस्काउंट हाच एक फॅक्टर राहणार नाही. आम्ही जे काही MSCD लिमिटेडमध्ये आपण एक 18 फार्मसिस्टला घेऊन एक निलय शाह म्हणून आमच्याकडे एक टेक्नोक्राफ्ट आहे, यांच्यातर्फे ट्रेनिंग देतोय. त्या ट्रेनिंगमध्ये असं आमच्या निदर्शनाला आलं की डिस्काउंट हा कंझ्युमरचा जो अभ्यास आपण केला आणि कंझ्युमरचा सर्व्हेमध्ये असं कळलं की साधारण डिस्काउंट हा 7व्या नंबरला आहे. त्याच्या आधी 6 पॉईंट असे आहेत जे ग्राहकाला तुमच्याकडनं पाहिजे, जे आपण ॲज अ फार्मसिस्ट किंवा दुकानात बसून आपण ते देत नाही आणि त्यामुळे आपल्याकडे कदाचित धंदा कमी होतोय. आपला ग्राहक आपल्याकडनं दुसरीकडे जायला लागले किंवा डॉक्टर आपले ग्राहक हे जास्त डिस्काउंट मिळतात म्हणून ऑनलाईनकडे ऑफलाईनकडनं त्या दुकानातून बाय करतात. तर हे सगळं थांबण्यासाठी आपण MSCD लिमिटेडकडनं आपण एक मॉडेल आपण आणतोय. साधारण जून महिन्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये व्हर्टिकल उभे करतो, एक तर ऑर्गनाइज होलसेल आणि ऑर्गनाइज रिटेल. तर याच्यामध्ये ऑर्गनाइज होलसेलमध्ये आम्ही तुमच्या बारामती सुद्धा LLP बनवले, तशीच पुण्यामध्ये 1-2 LLP आम्ही बनवतोय. तर महाराष्ट्रामध्ये होलसेलरला 4-4, 5-5, 10-10, 11-11, 12-12, 22-22 अशा होलसेलरला एकत्र करून होलसेलरच्या LLP बनवतात. LLPचा अर्थ लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, म्हणजे त्यांना एकवट म्हणजे कमी त्यांना एक जे होलसेलर होतं त्यांना एकत्रपणे आणून कन्सोलिडेशन ज्याला म्हणतात ते करून आणतोय. कारण पुढचं येणारं भविष्य तुम्ही एकटे रिटेलर किंवा एकटा होलसेलर टिकणार नाही. कारण आजपर्यंत आपल्या देशामध्ये आत्ताशी ॲमेझॉन आलाय किंवा रिलायन्स आलाय किंवा टाटा आलाय, पण याच्या पुढे अजून 187 देशामधली चांगली पॉवरफुल चेन यायची आहे आणि ते येतील. आणि जेव्हा ते येतील तेव्हा त्यांच्यासमोर तुम्ही ज्या पद्धतीने आज बिझनेस करता त्या बिझनेसमध्ये तुम्ही त्यांच्यासमोर टिकणार नाही. आणि मग या ऑर्गनाइज रिटेल व्यवसायाची जी एक हिस्ट्री आहे की ज्या देशामध्ये हे ऑर्गनाइज रिटेल जातात किंवा होलसेल जातात त्या ठिकाणी त्या होलसेलरला रिटेलरला ते खतम करतात. ही एक प्रकारचा इतिहास आहे. म्हणून आपण काय केलंय महाराष्ट्रामध्ये की हा इतिहास बदलायसाठी आपण असं ठरवलं की ह्या अनऑर्गनाइज लोकांना एकत्र करून ऑर्गनाइज लोकांना कसं पळवून लावायचं यासाठी आपण एक शपथ घेतली आणि आपण एक पण केलेलं की आपण इतिहास बदलायची भाषा आपण करतोय. आणि त्या दृष्टीने ह्या मोठ्या गोष्टी येत आहेत. फार मोठ्या प्रमाणात आपण हे करतोय. आजही तुमच्या माहितीसाठी सांगलीमध्ये आम्ही 7 रिटेलरला एकत्र बनवून एक मॉल काढलेला आहे किंवा आपण M+Mचं दुकान काढलंय. आमचे संजय शाह देशपांडे या मंडळींनी त्यांचं केअर फार्मा सिटी केअर आम्ही जवळ 15 रिटेलर एकत्र आणून पुण्यामध्ये आपण सह्याद्री रोडला एक रिटेलरचं LLP आले. पुढे येणाऱ्या काळामध्ये रिटेलर सुद्धा एकटा येणार नाही म्हणून काही रिटेलरला एकत्र करून आपण मॉडेल आणतोय. अशा वेळेला तुम्हाला जी मॉडेल समजायला पाहिजे
ह्या दृष्टीने MSCDL लिमिटेडच्या मार्फत आपण स्टेट फार्मसी काउन्सिलच्या मदतीने साधारण 1,000, 1,500, 2,000 अशी रिटेलरची 10-11 रिटेलरची एक LLP बनवून डे अँड नाईट आपण रिटेलचा सुद्धा ब्रँड आणतो, जो आपला M+M ब्रँड आहे, मेडिसिन प्लस मोर हा आपला रिटेलचा ब्रँड आहे. ह्याला आपण पॉवरफुल करण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यासाठी कंपनीमध्ये मधनं ते ऑटोमॅटिक सगळं होईल आणि त्याच्यासाठी आपण कार्यरत आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी आपण जागवतोय. तिसरी महत्त्वाचं जे तुम्हाला आज फेस करायला लागतं आहे, डीप डिस्काउंट. म्हणजे आपलं आज जे काही मार्जिन तुम्हाला रिटेलरला मिळते 20% आणि होलसेलरला 10%, हे सरकारचंही करतं. हे जे हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट आहे, यांचं दुसरं डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल. याच्यामध्ये एक NPPA आहे आणि NPPA म्हणजे नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी. हे तुमचे आपले रेट, आपले जे मार्जिन आहे हे तय करतात. आज आपल्याला 20% देतात आणि 10% देतात. परवा तुम्हाला माहिती आहे नोवार्टिस ह्या कंपनीने 5%वर काही प्रॉडक्ट आणले आणि सांगितलं की हे विका. आणि 5%वर आणल्यानंतर आम्ही ते 10-12 प्रॉडक्ट घेऊन आले. आम्ही सबंध भारतामध्ये आम्ही सांगितलं हे बंद करा, कोणी पण ते घ्यायचे नाही. त्यांना आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगितलं अरे 5% तर आम्हाला रिटेलरला डिस्काउंट द्यायला लागतात, 3.5% तर आज होलसेलरचा खर्च आहे. आणि असं असताना 1%, 1.25% हे घरी घेऊन जातात, तर आम्ही तुमच्या 5%वर धंदा कसा करणार. जा तुम्हाला, मी म्हटलं आम्ही सबंध इंडियामध्ये हे सगळं बंद करू. जा तुम्हाला सरकारकडे जाऊन आमची कंप्लेंट करा की हे विकायला तयार नाहीत कारण, आणि आमचं नाव सांगा. आणि हे आम्हाला परवडत नाही. काही औषधं ही लाईफ सॅग्रेट्रोल नावाचं औषध हे त्यामध्ये लाईफ सेव्हिंग औषध होतं. त्यांना म्हणलं हे काही पेशंट मरतील, त्यामुळे म्हटलं पेशंट मरतील पण त्याच्या आधी आम्ही मरू त्याचं काय. जर आम्हीच मेलो तर आम्हाला काय माहिती की पुढे काय होणार आहे. त्यामुळे आम्हाला जगवा पहिले, मग आपण जगू. तो कदाचित पुढे येणाऱ्या या 2-3 महिन्यामध्ये, मला वाटतं मार्चमध्ये पुन्हा ऑल इंडियाची मीटिंग होते. यामध्ये आपण आता NPPAकडे जाणार की आमचं मार्जिन तुम्ही एक फिक्स करा, ज्यामध्ये 20% मार्जिन असेल. जे काय मार्जिन तुम्हाला द्यायचं आहे ते फिक्स करा आणि याच्यापुढे या देशामध्ये याच्यावरती कोणी डिस्काउंट दिला नाही पाहिजे याची गॅरंटी तुम्ही घ्या. हे डीप डिस्काउंट बंद करून टाका आणि जर त्यांना स्पर्धा करायची असेल तर इक्वल प्लॅटफॉर्मवर स्पर्धा व्हायला पाहिजे. त्यांनी आजही आपण सगळे एकमेकाचे कॉम्पिटिटरच आहोत. आपण आपल्याला जे काय मार्जिन मिळतंय ते त्यात आपण झगडतोय आणि ते मार्जिन घेतोय, तर त्यांना सुद्धा आमच्याबरोबर तेवढंच मार्जिन द्या आणि हे करतात. आज ही जी काही मंडळी डीप डिस्काउंट देतात, हे का देतात? कारण आज आपल्या देशामध्ये औषधीचा व्यवसाय 2.10 लाख करोड आणि हा याच्यामध्ये तुमचा जो मार्केट शेअर आहे, AIOCDचे तुम्ही जी काही मेंबर आहे हे जवळजवळ 80-90% मार्केट शेअर तुमचं आहे. आणि हा तुमचा जो मार्केट शेअर म्हणजे तुमचा बिझनेस हा त्यांना घ्यायचा आहे. आणि तो घ्यायसाठी तो काय करतो, तुम्हाला मार्जिन 20%, तुम्ही 25% देऊ शकणार नाही. आणि हे लोक काय करतात, बाहेरून कॅपिटल आणतात. कॅपिटल आणून ते जाळतात, बंद करतात आणि तुम्हाला खतम करतात. ही एक प्रकारची मोनोपोली क्रिएट करायच्या गोष्टी आहेत. परवा आम्ही एक निवेदन आमचे पियुष गोयल हे जे आपल्या संबंध याचे फायनान्सचे कमर्शियलचे हेड आहेत त्याच्याकडे निवेदन पाठवलं की हे डीप डिस्काउंट एक प्रकारची मोनोपोली आणतात. थोडंफार आम्ही इकडे स्टॉकीज बंद केले, स्टॉकीज मागितलं, मार्जिन मागितलं, बायकॉट केला, तर आमच्यावरती 19 केस टाकल्या. आणि ही मंडळी ओपनली इतकं डिस्काउंट देतात आणि कॅपिटल बंद करून आम्हाला मारतात आणि मोनोपोली क्रिएट करतात. उद्या काय होणार आहे, आपल्या देशाचे नीती आयोग जे आहे त्याचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान आणि त्याचे एक डायरेक्टर आहेत डॉक्टर विनोद पॉल. त्यांना मी एकदा भेटलो आणि त्यांना सांगितलं की हे जे काही डीप डिस्काउंट चाललं आहे काय होणार आहे की आज आपल्या देशाची संख्या 142 करोड, याच्यामध्ये माझे 12.5 लाख रिटेल जे आहेत हे मायक्रोपासून मेट्रोपर्यंत माझी रिटेल दुकानं पसरलेली आहेत. जर ही जर टिकली नाही, ही जर या डीप डिस्काउंटमध्ये मेली तर अवेलेबिलिटी ऑफ मेडिसिनचं काय होईल? त्या 142 करोड जनतेला औषधं कोण देतात, कोण देणार? मगाशी कोणीतरी उल्लेख केला, मला वाटतं तुमच्या सेक्रेटरीने उल्लेख केला की मिरज सांगलीला पूर आला आणि या पुरामध्ये त्यांनी 1,40,000 दिले. मला सांगा, ह्या 1,40,000 दिले हे कोणी दिले? हे आम्ही दिले. आम्ही लोक म्हणजे कोण? जे आपण ऑफलाईन मध्ये काम करणारे लोक होते. MSCDने 3.5 कोटी रुपये देऊन या सगळ्या रिटेलरला आम्ही सहकार्य केलं. पण याच्यामध्ये ऑनलाईनचा एकही प्लेअर आला का? नाही, कारण इंटरनेट सगळं बंद होतं.
तर ही मंडळी जेव्हा नॅशनल कॅलॅमिटी येते तेव्हा ही मंडळी तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे आम्हीच तुम्हाला अशा परिस्थितीत हे करतो आणि जर उद्या आम्ही मेलो तर काय होईल या देशाचं. त्यामुळे त्यांना सुद्धा तो पटला आहे आणि कदाचित आपलं तिसरं आंदोलन जे येईल हे आम्ही 2 आंदोलन घेऊ. पण या ऑनलाईनचा निर्णय मला 4 मार्चला मिळेल. दुसरा NMCचा त्याने ऑलरेडी त्याच्यावर स्टे दिला आहे आणि आमचं म्हणणं ऐकून आपण त्याच्यावरती कसं आणायचं हे बघू. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण मिळवू. पण हा गिफ्ट डिस्काउंटसाठी आपण भांडणार आहे आणि काही वेळेला जर हे गिफ्ट डिस्काउंट त्यांनी बंद नाही केलं तर पुन्हा एकदा आपण काय करतो की आम्ही ऑल इंडिया जेव्हा मीटिंग घेतो तेव्हा निर्णय काय करतो की तुमचं जे तहसील आहे, आज पुरंदर हा एक तहसील आहे, इंदापूर एक तहसील आहे, तालुका आहे. ह्या तालुक्यातल्या लोकांना आम्ही पहिल्यांदा सांगितले जे आंदोलन करतो त्यामध्ये आमचा नारा असतो आंदोलन गल्लीपासून दिल्लीपर्यंत. आणि याच्यामध्ये खाली हल्लाबोल करायचं, दुकानं बंद करत नाही. कुठलेही जे नवीन कायदे येतात जसा हा डीप डिस्काउंटचा कायदा आहे याच्या विरुद्ध तुम्हाला काय केलं जाईल की पुरंदरची जे काही मेन चौक आहे त्याच्यामध्ये रोज सकाळी 8 वाजता जमायचं एका ठिकाणी फक्त अर्धा तास हल्लाबोल करायचं, आपले बोर्ड लावायचं, आपल्या तालुक्याचं नाव लिहायचं, सगळं मटेरियल आम्ही तुम्हाला देऊ, प्रेस देऊ, सगळं मटेरियल देऊ आणि याच्यामध्ये नुसतं त्या कायद्याविरुद्ध जोरदार हल्लाबोल म्हणून हल्ला बोलायचा काही घोषणा द्यायच्या. आणि काय होणार आहे की आपण समाजामध्ये एक प्रकारची एक अवेअरनेस आणतोय की हे असे कायदे आम्हाला खतम करतात आणि कुठेतरी जनतेमध्ये जाऊन त्यांना सांगतोय की असे या देशात कायदे आहेत आणि कदाचित हे जर गेले नाही तर आमचं अस्तित्व टिकेल, कुठेतरी आम्हाला औषधं तुम्हाला मिळणार नाही आणि त्याची हे. आणि ह्या आंदोलनाला सरकार घाबरते. पण ऑनलाईन ज्या वेळेला मी हल्लाबोल डिक्लेअर केला गेल्या वर्षी आणि सुरू करणार होतो 1 मार्च 2023ला तर त्याच्याच आधी 9 दिवस आधी सरकारने मला बोलवलं आणि म्हटलं अरे ऑनलाईनला तुम्ही करू नका, आम्ही काही केलं तरी ऑनलाईन बंद करू असं आपल्याला आश्वासित केलं. आणि कालही त्यांना सर हे झालं नाही तर कदाचित आम्हाला पुन्हा आंदोलन उभं करावं लागेल हे बंद करण्यासाठी. तर ह्या 3 ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत की ऑनलाईन बंद झालं पाहिजे, तुम्हाला डीप डिस्काउंट बंद झाला पाहिजे आणि यामध्ये हे जे काही कॉम्पिटिटर तुमच्याकडे येतात त्याच्या विरुद्ध आपल्याला लढायचं. तर यामध्ये एक लक्षात ठेवा, ऑनलाईन बंद झालं तरी टाटा बिर्ला हे जे काही देशी लोक आहेत आणि मग काही विदेशी लोक हे ऑफलाईनमध्ये येतील आणि आपल्याला स्पर्धा करणार आहे. आणि अशा वेळेला एकीकडे आपला देश उत्पन्न वाढत आहे, म्हणजे आज औषधीची खपत किंवा धंदा हा वाढत चालला आहे आणि पुढे तो वाढत जाणार आहे. एकीकडे बिझनेसमध्ये एक प्रकारची पोटेन्सी येईल, परंतु हे कॉम्पिटिशन आपण तिथे नसू तर आपल्याला काय त्याचं. म्हणून उद्या असं म्हणतात की भारतामध्ये पुन्हा एकदा सोन्याचे दूर व्हायला लागतील आणि अशा प्रगतशील भारतामध्ये माझं चित्र नाही, माझी प्रतिमा नाही तर मला त्या प्रगतशील भारताचं काय करायचं. म्हणून महाराष्ट्रात आपण ठरवलं की कॉम्पिटिशन राहील म्हणून आपण फार मोठ्या प्रमाणात येतोय. MSCDL लिमिटेड आणि AICD लिमिटेड आपल्या 2 कंपन्या होत्या त्या आपण मर्ज केल्या आणि याच्यामध्ये एकच कंपनी आता ठेवले AICD फार्मा लिमिटेड. तुम्ही तुमच्याकडे जे काही शेअर आहेत ते बदलून तुम्हाला AICD लिमिटेडचे शेअर दिले जाईल आणि त्याच्यामध्ये कदाचित आमच्या मनामध्ये आहे की जून जुलैला आम्ही सुद्धा कंपनी लिस्टिंग करायला जातोय. कुठेतरी याच्यामध्ये IPO मध्ये जाऊन 500-700 कोटी रुपये सुद्धा भांडवल उभं करायचं प्रयत्नामध्ये आम्ही आहोत आणि ज्यांचे पैसे आहेत त्याच्या मध्यंतरी आम्ही सगळ्या शेअर होल्डरला पत्र पाठवून तुम्ही जे काय डीमॅट करा आणि तुमची रेकॉर्ड सगळं आम्ही ठेवलेला आहे. तुमचा पैसा आजही सेफ आमच्याकडे आहे आणि त्याच्यावरती आता ह्या 3-4 कंपन्या माझ्या प्रॉफिटमध्ये गेले 5-7 वर्ष MSCDL लिमिटेड असो AICD लिमिटेड आहे हे सगळे आहेत. पण आता हा कॉर्पोरेट सेक्टर पकडूनच आपण कॉर्पोरेटवर जातो. आणि बघा ह्या ज्या काही कंपन्या आणल्या ते साल आहे 2004-05. तुम्हाला माझी काउन्सिल आम्ही जिंकली ते वर्ष आहे 98. 1998 पासून आम्ही का काउन्सिल घेतली तर तुम्हाला पहिले शिकवलं, तुम्हाला एज्युकेटेड केलं आणि जर एज्युकेटेड केलं नसेल तुम्हाला कळलं नसेल की काय चाललंय मार्केटमध्ये. दुसरी गोष्ट कंपनी काढली, कंपनी आपण 2003-04ला काढली. का काढली? आज जेवढ्या काही कंपन्या आहेत रिलायन्स असेल, अमेझॉन असेल, तुमचे फ्लिपकार्ट येते आता, अडाणी येतात आता, ही सगळ्या कंपन्या आहेत. कुठलेही आपल्या जे काय असोसिएशन आहे हे फक्त सोसायटी ऍक्ट आहे. सोसायटी ऍक्ट मध्ये तुम्हाला आम्हाला धंदा करता येत नाही म्हणून आपण कॉर्पोरेट झालो
आणि मग माझा जो काय स्लोगन होता त्यावेळेला की भारत केसरी पहलवानचा लढणं आहे तो हमें भारत केसरी बनना पडेगा, आणि म्हणून आपण भारत केसरी बनण्यासाठी ह्या कॉर्पोरेट कंपन्या आपण सुद्धा प्रकल्प करतोय. हे आमचे जे होलसेलर आहे त्यांना एकत्र करतो आणि आमचा रिपोर्ट आहे 32 कंपन्या आम्ही LLP मध्ये महाराष्ट्रात उभे केलं. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी ह्या सगळ्या माझ्या कंपन्या प्रॉफिटमध्ये 40% ग्रोथनी त्या पुढे चाललेल्या आहेत. दुसरी गोष्ट, ज्यांनी ज्यांनी माझी रिटेलची चेन काढल्या हे सगळे रिटेल 40% पुढे चाललेले आहेत. म्हणजे उद्याचं भविष्य एकत्रितपणे काम करायचं आहे, सिस्टमॅटिक काम करायचं आहे. मला वाटतं पुणे जिल्ह्याने हे डिक्लेअर केलं की आम्ही सगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी देतो. पुढे येणारी टेक्नॉलॉजी फार मोठ्या प्रमाणात येईल. आपल्या मोबाईलवर सगळ्या गोष्टी येतील. काल माझ्याकडे एक ज्यांनी सिंडिकेट बँक निर्माण केली ते सदानंद पै आले, म्हणाले आप्पा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काम करेल अशी तुम्हाला मी बँक देतो, तुम्ही सगळे मेंबर व्हा आणि तुम्ही मोबाईलवर ऑपरेट करा आणि तुम्हाला बँक बनवून देतो आणि त्यातून तुम्ही काही कमिशन मिळून तुमच्या रिटेलरचं उत्पन्न सुद्धा तुम्ही वाढवू शकता. असे नवीन नवीन येतील. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर आपल्याला बदलावं लागेल. काळ जसा येतो त्याप्रमाणे बदलायला लागेल. तुम्ही जे काही ज्यांना कोणाला फार्मसी बिझनेसमध्ये राहायचं आहे तर त्यांना आता नुसतं D.Pharm किंवा B.Pharm करून चालणार नाही. तर तुमची मुलं भविष्यामध्ये डिप्लोमा आपल्या डॉक्टर इन फार्मसी PharmD मध्ये ट्रेन झाली पाहिजे. कारण ही PharmDची मुलं सगळ्या प्रकारची पेशंट काउन्सिलिंग करू शकतात, त्यांना सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी मिळू शकतात. ते इंजेक्शन देऊ शकतील, ते व्हॅक्सिन देऊ शकतील, ते काउन्सिलिंग करू शकतील, काही प्रमाणात ते प्रिस्क्रिप्शन पण देऊ शकतील काही प्रॉडक्टचे. अशा प्रकारचं तिथे येते. म्हणून उद्याच्या भविष्यामध्ये, कारण एकीकडे औषधीचा व्यवसाय वाढतोय, देश वाढतोय. आपण आज तुम्हाला माहिती की भारत 5व्या नंबरवर आहे ॲज फार ॲज इकॉनॉमिक पॉवर इज कन्सर्न. वी विल बी नंबर 2 इन 1930-35 च्या सुमाराला आम्ही 2 नंबरवर येण्याचा प्रयत्न करतोय. देश आर्थिक प्रगतीकडे जात असताना हे जे काही G20चे लोक आहेत हे इथे काय येतात? कारण पुढे भारताचाच धंदा मिळेल आणि भारतात सुबत्ता असेल आणि हा धंदा तुमच्याकडनं घेण्यासाठी ते येतात. म्हणून त्यांना कॉम्पिटिशन काढण्यासाठी आपल्याला एक बदलायला पाहिजे, आपल्याला टेक्नॉलॉजी ऑफ करायला पाहिजे, नवीन नवीन शिकायला पाहिजे, एकत्रित यायला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्यासाठी तुम्ही एकतेचं बळ ठेवा, युनिटी ठेवा. जर युनिटी इज द ओनली मेडिसिन फॉर ऑल युअर प्रॉब्लेम. आपल्या सगळ्या प्रॉब्लेमला उत्तर एकतेच आहे आणि ती एकता ठेवा. तेवढं जर तुम्ही ठेवलं तरी मला वाटतं पुढे कुठलेही कॉम्पिटिशन आले तर आपण त्यांना पळवून लावू किंवा त्यांना फेस करू. पण जग जसं बदलतंय तसं जगण्यासाठी आपल्याला या ऑर्गनाइज रिटेल, ऑर्गनाइज होलसेलमध्ये यावं लागेल. आमची मुलं क्वालिफाईड फार्मासिस्ट म्हणून यावी लागेल, तरच उद्याचं भविष्य आपल्या हातात राहील. आणि बदललो. डार्विनचा उत्क्रांतीवाद हाच म्हणत होता, वी हॅव टू चेंज ॲज पर द एन्व्हायरमेंट. जर तुम्ही बदलला तर टिकाल. म्हणून हाच एक मेसेज देतो, एकता ठेवा. आज दुसरी गोष्ट, बरेचसे बाहेरचे लोक येतील, तुम्हाला 60%, 8% डिस्काउंट देतोय. अजिबात त्या भानगडीत जाऊ नका. आपला माल आपल्याच होलसेलरकडनं घ्या. कारण आज भारतामध्ये 100 कंपनी टॉपमोस्ट ब्रँड डुप्लिकेट आहेत आणि ही डुप्लिकेट माल चुकून जास्त डिस्काउंटच्या याच्यामध्ये तुम्हाला आलं तर तुम्हाला कमीत कमी 5 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा आहे. परवा तुमच्याकडे FDA अधिकारी येऊन गेले असं मला कळलं. आता आपण काय केलं, या FDA अधिकाऱ्यांनी ऑलरेडी फतवा काढलाय. जे कोणी हैदराबाद, अहमदाबाद, तुमचं बँगलोर किंवा बद्दी या आग्रा इकडून माल मानतील त्यांना तुम्हाला हे कंपल्सरी आहे की तुम्ही ती बॅच त्यांना कळवायची आहे. मग ते येऊन तुमचं सॅम्पल घेतील आणि त्यात जर डुप्लिकेट सापडलं तुमच्यावर बुक केलं जाईल. त्यामुळे हे डुप्लिकेट जे औषध आहेत हे तुम्हाला कळत नाही. तुम्हाला आदल्या दिवशी नॉट बीन केमिकल त्याला टेस्ट केल्याशिवाय. तर अशा वेळेला बाहेरच्या माणसावर विश्वास ठेवू नका. कदाचित तो बोगस असेल, कदाचित 12% GST आहे, त्यांनी नाही पे केला तर तुम्हाला पे करायला लागेल. तुम्हाला माहिती बरेचसे रिटेलरला 3-3, 4-4 लाख रुपये भरावे लागलेत. नाही तर कोर्टानं पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना बंद करण्याची धमकी GSTच्या काही लोकांनी दिलेत. ह्या सगळ्या मोठ्या थ्रेट आहेत. पण या सगळ्यापेक्षा मोठी थ्रेट आहे की डुप्लिकेट गुड. म्हणून आपला धंदा आपणच आहे. आपला धंदा आपल्याच लोकांची करा जे तुम्हाला वर्षानुवर्षी माहिती आहे, जे आपल्या जिल्ह्यातले आहेत, आपल्या तालुक्यातले आहेत, आपले बरोबरचे आहेत. तर आपल्याला वाटेल की हा माल जरी दिला आहे जॅन्युअन आहे. अदरवाईज डुप्लिकेट माल जर आला तर तुम्ही फसाल. त्यामुळे त्याही गोष्टी आपण बघायच्या आहेत. तिसरी गोष्ट कॉम्पिटिशनच्या बाबतीमध्ये बघा, आज
तुम्हाला जे काही ग्राहक येतो 20% द्या, 10% द्या. तुम्ही साधं त्याला ब्रँड सबस्टिट्यूट दिला कन्व्हिन्स करून तरी बरेच फार मोठा डिस्काउंट तुम्ही त्याला देऊ शकता. काही वेळेला हे सगळे जेवढे M+M पासून सगळे लोक हे जनरिक देतात किंवा ब्रँड सबस्टिट्यूट करून देतात, बाकी काय बोलत नाही. त्या कंझ्युमरला बोलतात, आपण काही बोलत नाही, म्हणून ती कॉम्पिटिशन होत नाही. तर ती कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे. आणि जर प्रत्येकाने ठरवलं नाही, आज माझा तर नारा असा आहे की आलेलं प्रत्येक गिऱ्हाईक कॅश करा, त्याला 2% डिस्काउंट पाहिजे द्या, 4% पाहिजे द्या, 10% पाहिजे द्या, 12% पाहिजे द्या, पण त्याला टिकवा आपल्याकडे. आपला धंदा सोडू नका, आपला मार्केट शेअर सोडू नका. कारण हे बाहेरचे मंडळी तुमचा मार्केट शेअर घालवायला आले, जर तो गेला तर तुम्ही खतम होऊन जाल. म्हणून आपल्याला त्यासाठी टिकायचं आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत, या काही एज्युकेशन मध्ये आता वेळ मला फार कमी आहे, नाहीतर याच्यावरती फार विस्तृत मी बोलतो. आणि आपण त्या दृष्टीने आम्ही आहोत. जे काही प्रॉब्लेम आज ॲज अ रिटेलर तुम्हाला भावतात, कारण मी तुमच्या माझ्यासाठी मी सुद्धा एक रिटेलर आहे. 44 वर्ष माझ्या रिटेलला झालेली आहे. मी होलसेल पण आहे, म्हणजे मला होलसेलचंही दुःख माहिती आहे. मी CNF आहे, मला त्यांचंही दुःख माहिती आहे. त्यामुळे या सगळ्यातून आपण जात असताना कसं टिकणं आम्ही एकच धरून चाललोय की ही जी काही वातावरणात बदल आलेला आहे, हे काही नवीन संकट जे आपल्यावर आलंय किंवा येणार आहे, यामध्ये आपला व्यवसाय टिकला पाहिजे. कारण हा सोडून तुम्ही कुठल्या धंद्यामध्ये जाल. आणि ज्या गोष्टी आज आपल्या धंद्यामध्ये होतात ह्याच गोष्टी सगळ्या धंद्यामध्ये व्हायला लागल्या. त्यामुळे तुम्हाला पर्याय नाहीये. आणि त्यामुळे याच्यामध्ये स्पर्धेनेच उत्तर द्यावं लागेल. आणि त्यासाठी जे काही करावं लागेल ते आपण करावं. मग काळाच्या उद्यामध्ये मुलांना फांडी सुद्धा बनवलं पाहिजे. ती दुकानात बसली तर तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही. किंवा तुम्हाला एकत्र येऊन एक तर रिटेल मॉल काढायला पाहिजे, किंवा तुम्हाला कुठेतरी होलसेलरला एकत्र हे काढायला पाहिजे, तर आपण टिकू. तर एवढंच मी सांगेल की आम्ही जे काही आदेश देतो ते डू अँड डाय, डोंट से व्हाय. नुसतं त्याची व्हाय म्हणून बघू नका, कारण जेव्हा आम्ही येतो तेव्हा अशा गोष्टी तुम्हाला सांगू शकतो. पण असे आदेश आले तर ते पाळा. ते जरी केलं तरी तुमचं भविष्य, तुमचं टिकणं महत्वाचं आहे. आजही आमचं स्लोगन आहे की माझा प्रत्येक रिटेलर टिकला पाहिजे. रिटेलर जर टिकले नाही तर होलसेलर कुठून टिकणार. म्हणून होलसेलरला पण आम्ही सांगतो अरे रिटेलरला टिकवा. म्हणून त्यांना ते काय त्याचं लिकेज एक्सपायरी ज्यांचे काय प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करा. जास्तीत जास्त मार्केट शेअर आपला त्या तालुक्यात बनवा, त्या जिल्ह्यात बनवा, तर आपण टिकू. म्हणून ह्या एकतेची जी काही हे आहे ती महत्वाची ती करा. एवढंच सांगतो आणि थांबतो. नमस्कार, धन्यवाद.